नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या सुंदर वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा साडी शॉपिंगचा आहे आणि मी तुमच्यासोबत साड्यांची मी जी शॉपिंग केली ती शेअर करणार आहे। तर मी जी साड्यांची शॉपिंग केली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही मी साड्यांची शॉपिंग सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ यांच्याकडून केलेली आहे। हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। आणि ही साड्यांची शॉपिंग जी की मी माझे स्वतःचे पैसे खर्च करून केलेली आहे। हे मी का बोलते कारण की जो मी मागचा व्हिडिओ केला होता, हे बघा इथे मी थंबनेल देते, तर या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मला कमेंट्स आल्या होत्या आणि सगळ्यात आधी या व्हिडिओसाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मी आभार मानते कारण की या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप जास्त व्ह्यूज मिळाले, मला खूप छान छान कमेंट आल्या, खूप ताईंनी छान छान कमेंट केल्या की त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून शॉपिंग केली आहे, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला, क्वालिटी कशी आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांचा रिव्ह्यू पण शेअर केलेला आहे। आणि काही ज्या एक दोन जणी होत्या का त्याची मी स्क्रीनशॉट सुद्धा इथे लावते की त्यांनी मला असं कमेंट केलं होतं की बरं एक नाही, त्यांनी खूपदा कमेंट केलं, मी त्यांना खूपदा उत्तर पण दिलं कमेंटमध्ये, पण तरी त्या कमेंट करतच होत्या। तर एक ज्या ताई होत्या त्यांची मी ते कमेंट इथे टाकते, तर त्या म्हटल्या की तुम्हाला त्यांनी पैसे दिले का रिव्ह्यू साठी, की ते तुम्हाला पैसे देतात का, तुम्ही त्यांचा व्हिडिओ करा म्हणून। तर असं काहीच नाहीये। तर ताई तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छिते की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला पेमेंट केलेलं नाही, कोणत्या प्रकारचे पैसे देऊन आमचा व्हिडिओ करा असं सांगितलं नाही, कारण की त्यांना त्याची गरजच नाहीये। ऑलरेडी त्यांच्या चॅनलचे आता 40,000 सबस्क्रायबर आहेत आणि दररोज जर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघत असाल, लाईव्ह बघत असाल, तर त्यांना काही हजारोनी जॉईनिंग असते, 500-600 डेली त्यांच्या साड्या सेल होतात। त्यामुळे त्यांना कोणाचेही पैसे देऊन त्यांचे ऍडव्हर्टाइज करण्याची काही गरज नाहीये, कारण ऑलरेडी त्या इतक्या पॉप्युलर आहे आणि सगळ्या बायकांचा त्यांच्यावर ट्रस्ट आहे आणि माझा देखील ट्रस्ट आहे, म्हणून तर मी इतक्या साड्यांची शॉपिंग केली। कारण आधी सुद्धा तुम्ही बघितलं की मी किती साऱ्या साड्या घेतल्या आणि आता सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी त्यांच्याकडून साड्या खरेदी केल्या आणि अजून मी साड्यांची ऑर्डर दिली आहे, त्या येत आहे, ते ऑन द वे आहे, जेव्हा येईल मी त्याचा पण परत एक व्हिडिओ बनवेल। तर चला, त्यांना आय होप या व्हिडिओतून उत्तर भेटलं असेल, त्या जर हा व्हिडिओ बघत असतील तर, आणि ज्यांना शंका असेल त्यांना पण भेटला असेल, कारण की लोक कमेंट करून निघून जातात किंवा मग जे बाकीचे कमेंट वाचतात त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरू शकते, त्यांना वाईट वाटू शकतं की खरंच असं आहे का, आणि मी तिथे कमेंटमध्ये प्रत्येक वेळी उत्तर देऊ शकत नाही, म्हणून मी आता या व्हिडिओ थ्रू देते की कोणत्याही प्रकारचे ते पैसे पे करत नाही, आम्ही आमचे पैसे खर्च करून साड्या घेतलेल्या आहे कारण की त्यांची क्वालिटी छान आहे। आणि मी मागे पण त्या कमेंटमध्ये त्यांना सांगितलंय की मी आत्ताच नाही, मी खूप वर्षांपासून ऑनलाईन शॉपिंग करते, मला लहान मुली आहे त्याच्यामुळे माझं काही घरातून बाहेर जाणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे मी ऑनलाईनच शॉपिंग करते। मी स्वतः ऑनलाईन खूप शॉपिंग करते आणि मी स्वतः पण सेलिंग पण करते, ऑनलाईन सेलिंग करते, माझ्याकडे पण ज्वेलरी वगैरे बाकीचे प्रोडक्ट बरेच जण घेतात आणि मी माझा बिझनेस 5 ते 6 वर्षांपासून करते, त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना मला कोणती अडचण येत नाही आणि कोणाकडून शॉपिंग करायला पाहिजे, कोणाची क्वालिटी छान आहे याचा मला एक्सपिरियन्स 5 ते 6 वर्षांपासून आहे, त्यामुळे मी एवढ्या कॉन्फिडेंटली साड्या घेते पण। तर बऱ्याच ताईंना भीती वाटते ऑनलाईन शॉपिंग करायची आणि ट्रस्टेड जरी पेज असेल तरी पण साड्या कशा येतील, काय असतील याची बऱ्याच ताईंना भीती वाटते, त्यामुळेच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की ज्यांना भीती वाटते शॉपिंग करताना त्यांनी हा व्हिडिओ बघून माझा रिव्ह्यू ऐका आणि तुम्ही पण त्यांच्याकडून शॉपिंग करू शकता। सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ हे एक ट्रस्टेड चॅनल आहे, ट्रस्टेड त्यांचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे शॉपिंग करताना कोणत्याही प्रकारची आपण मनात शंका आणायला नको, कारण की आतापर्यंत मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओत पण भरपूर साड्या शेअर केल्या, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा। आणि आता या व्हिडिओमध्ये सुद्धा मी साड्या दाखवते, तर त्या साड्या कशा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मग तुमची शॉपिंग करू शकता, ते पण कोणतीही शंका न घेता। तर चला आता आपण पहिल्या साडीला सुरुवात करूया। तर आता येतोय गुढीपाडवा आणि त्यामुळे गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी साडी सख्या बहिणी फॅशन स्टुडिओने लॉन्च केली होती, 2 साड्या लॉन्च केल्या होत्या, त्यापैकी मी एक साडी तुमच्यासोबत शेअर करते। तर ही बघा, ही आहे ती साडी, नथ पैठणी साडी, ही बघा
याच्यावर नथीची अशी डिझाईन आहे आणि हा आहे ब्लाउज पीस. आता मी ही तुमच्या समोरच ओपन करते. हा आहे याचा ब्लाउज पीस आणि ही आहे साडी. हे बघा किती सुंदर कलर आहे आणि या साडीवर ऑल ओव्हर बुट्टी आहे. हे बघा नथीची पूर्ण बुट्टी आहे आणि साडीची शाईन बघा किती छान आहे आणि याच्या वर्क सुद्धा किती छान आहे. याच्यावर हे रोज गोल्ड मध्ये याचं वर्क आहे. ही जी विविंग केलेली ही सगळी आणि 2 टोन मध्ये साडी आहे. हिचा हे बघा फिरता कलर आहे 2 टोन मध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये याचा पदर आहे. काठ सुद्धा कॉन्ट्रास्ट मध्ये आणि याचा ब्लाउज पीस सुद्धा इथे कॉन्ट्रास्ट मध्ये. आणि ही जी साडी आहे हिला पूर्ण हाताने वर्क केलेलं आहे. म्हणजे ही प्रिंट नाहीये, ही पूर्ण वर्क केलेली आहे. हे बघा हे धागे दिसत आहे तुम्हाला. तर अशी पूर्ण विविंग केलेली आहे ही साडी. त्याच्यामध्ये खूप सारे कलर होते. मला हा कलर खूप आवडला त्यामुळे मी ही साडी घेतली. आणि बघा याच्यावर किती सुंदर दिसते आणि वाईन कलर सगळ्या बायकांच्या आवडीचा आहे त्याच्यामुळे तर हा कलर मी घेतलाय. आणि याचा जो ब्लाउज याचं जे कॉन्ट्रास्ट आहे ते सुद्धा इतकं छान आहे. या दोन्हींचं कॉम्बिनेशन बघा किती उठून दिसतंय त्यामुळेच मी ही साडी घेतली. आणि हे जे पूर्ण पैठणी वर्क आहे म्हणजे पैठणी साडीवर जे वर्क असतं ते आणि या साड्या म्हणजे ज्या महाग महाग साड्यांवर जसं वर्क केलेलं असतं तसं या साडीवर वर्क केलं आहे. बघा मी ती जवळून दाखवते तुम्हाला. इतकं छान आहे, खूप छान दिसतंय हे पूर्ण. आणि या साडीचा आता ब्लाउज पीस बद्दल मी तुम्हाला सांगते. हा पूर्ण ब्लाउज पीस हा 1 मीटरचा आहे. याच्यावर सुद्धा पूर्ण पैठणी बॉर्डर आहे आणि इथे पाठीमागे जो बॅक साईडचा गळा आहे त्याच्यावर सुद्धा हे बघा पूर्ण स्टोन वर्क केलंय आणि इथे हातावर सुद्धा पूर्ण स्टोनचं वर्क येईल आणि डिझाईन सुद्धा याची खूप छान आहे. खूप छान पॅच दिसतोय हा. तर या साडीची आता आपण प्राइस बघूया. तर या सुंदर अशा साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त 950 रुपये. तर मी हे का म्हणते कारण की मी याच्यातलीच एक सेम साडी याआधी खरेदी केली होती शॉपमधून. तर ती साडी मला 1350 रुपयांना पडली. त्यामुळे ही साडी खरंच खूप रिझनेबल आहे. म्हणजे मला एक अशी पण कमेंट आली होती की यांची त्याच ताईंनी केली होती की त्यांचे रेट खूप हाय असतात, बाकीकडे ही साडी तर एवढ्याला भेटते यांच्याकडे खूप महाग आहे. तर नाही, मी स्वतः ही साडी 1350 रुपयाला खरेदी केलेली होती. अंजिरी कलर आहे आणि ती साडी मी माझ्या आईसाठी घेतली होती. तर अंजिरी कलर आहे त्या साडीचा आणि ती साडी मला 1350ला पडली आणि ही साडी मला 950 रुपयाला पडली. तर याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की त्यांचे रेट कसे असतात. आणि गुढीपाडवा स्पेशल त्यांनी या साडीचा रेट हा कमी ठेवला होता. त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाहेर या साड्यांचा खूप रेट आहे आणि खरंच खूप रेट आहे. कारण आता सध्या ही सगळी ट्रेंडिंग साडी आहे आणि त्यांच्याकडे ज्या साड्या असतात त्या सध्या आता चालणाऱ्या ट्रेंडिंग अशा साड्या असतात. तर ही ट्रेंडिंग साडी आहे आणि या साडीचा रेट बाहेर खरंच खूप हाय आहे आणि त्यांच्याकडे हा रेट फक्त आणि फक्त 950ला ही साडी मी त्यांच्याकडून घेतली. तर चला आता आपण बघूया दुसरी साडी. तर ही आहे पेशवाई सिल्क साडी. काय सुंदर साडी आहे. ज्यावेळी मी बघितली लगेच ऑर्डर दिली. इतकी सुंदर साडी आहे, खरंच खूप छान आहे आणि प्राइसच्या तुलनेने तर एकदम म्हणजे एकदम हाय रिच लुकची साडी आहे ही. जेव्हा साडी वेअर करणार आहे इतका सुंदर आणि रिच लुक येणार आहे. बघा किती शाईन आहे साडीला, पूर्ण शाईन आहे, तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये किती शाईन आहे साडीला. आणि याचा महत्त्वाचा म्हणजे हा ब्लाउज पीस पूर्ण वर्क केलेला आहे. ब्लाउज पीस हा जर ब्लाउज पीस आपण जर विकत घ्यायला गेलो तर त्याचे किती रेट असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पूर्ण थ्रेड वर्क आहे, एम्ब्रॉयडरीचं थ्रेड वर्क केलेलं आहे. आणि या साडीबद्दल आता आपण बघू. आता मी ओपन करते तुमच्या समोर कारण मी अजून ओपन करून बघितले नव्हते. आता तुमच्या समोरच बघते. हा आहे या साडीचा पदर
आणि पदराला असे टसल्स दिले. हा आहे पदर आणि याच्यावरचं वर्क बघा किती छान आहे. पूर्ण कुहेरे दिलेली याच्यावर, कुहेरीचं वर्क आहे आणि हे सुद्धा पूर्ण विविंगचं काम आहे. म्हणजे हे बघा मी बॅक साईड दाखवते याचे, हे बघा धागे दिसताय याचे. तर हे पूर्ण सगळं विविंगचं काम आहे आणि गोल्डन कलर आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतंय. गोल्डन आणि प्लस ग्रीन कलर एक नंबर. आणि प्लस त्याच्यामध्ये हे जे वर्क, हा जो पॅच आहे हा पॅच तर खूपच छान आहे. आणि त्याच दिवशी लाईव्ह मध्ये गोल्डन कलर आउट ऑफ स्टॉक झाला होता, कारण एवढा छान दिसत होता ना हा जास्त बायकांना आवडला. आणि मी सगळ्यात आधी मी ऑर्डर टाकली होती, मला लगेच भेटली पण. चला तर मी आता ही साडी तुम्हाला दाखवते अशी टाकून, म्हणजे तुम्हाला समजेल. खूप 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 सुंदर आहे. मला तर असं झालंय की कधी याचा ब्लाउज स्टिच करते आणि कधी हा वेअर करते. आणि ही साडी मी एका स्पेशल कारणासाठी घेतली, की तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे ते स्पेशल कारण काय असणार आहे, तर त्याच्यासाठी मी साडी घेतली आहे. तर इतकी सुंदर अशी साडी आहे. याची जी बॉर्डर आहे किती सुंदर, याच्या पूर्ण कुहेरीचं वर्क आहे आणि इतकं सुंदर पूर्ण गोल्ड थ्रेडमध्ये वर्क आहे, त्यामुळे ती अजूनच छान शाईन करते. आणि पूर्ण साडीलाच पूर्ण शाईन आहे, या साडीला पूर्ण शाईन आहे. हे बघा लाईट मध्ये, तर आता इथे लाईट चालू त्याच्यामुळे अजूनच छान दिसते, एकदम सुंदर आहे. मला तर ही साडी खूप आवडली. तुमच्यापैकी कोणी कोणी ही साडी घेतली आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही कोणता कलर घेतलाय हे सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. मी हा गोल्ड कलर घेतलाय, त्यात आय थिंक एक जांभळा कलर होता आणि असे 2-3 कलर होते, पण हा कलर त्याच दिवशी लाईव्ह मध्येच आउट ऑफ स्टॉक झाला होता, एवढा डिमांड होता या कलरला. आणि चला आता आपण याचा ब्लाउज पीस बघू. त्याचा ब्लाउज पीस बघा, पूर्ण 1 मीटरचा ब्लाउज पीस आहे हा. आणि याच्यावर बॉर्डर सुद्धा पूर्ण कुहेरी आहे याच्या बॉर्डरवर केलेली. आणि हे बघा पूर्ण एम्ब्रॉयडरीचं थ्रेड वर्क आहे. हे आपण ज्यावेळी स्लीव्ज आहे हे स्लीव्जला येईल हे जे वर्क आहे बरोबर. आणि बॅक साईडला पाठीला हे बघा हे असं वर्क आहे, म्हणजे किती छान आहे. हे जर वर्क जर आपण करून घ्यायचं म्हटलं बाहेर तर किती पैसे द्यावे लागतील आपल्याला आणि किती रेट आहे याचे हे तुम्हाला माहीतच आहे. तर इतका सुंदर आहे आणि पूर्ण ब्लाउजला सुद्धा पूर्ण शाईन आहे, ब्लाउजला पूर्ण शाईन आहे, एकदम सुंदर वर्क केलंय. पूर्ण कुहेरी वर्क आहे याच्यावर. आणि याच्यावर पानांची सुद्धा इतकी सुंदर डिझाईन आहे, मला खूप जास्त आवडलं. म्हणजे ब्लाउज पण खूप छान आहे आणि साडी पण खूप छान आहे. आणि मला आता असं झालं की कधी मी याचा ब्लाउज पीस शिवेल आणि कधी मी ही साडी वेअर करेल. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं मी एका स्पेशल कारणासाठी साडी घेतली, तर तुम्हाला ती ब्लॉगमध्ये दिसेलच. तर आता मी तुम्हाला या साडीची प्राइस सांगते. ही साडी बाहेर 2700, 2800 ते 3000 पर्यंत देखील सेल होते, कारण की साडीच तशी आहे, साडीचं वर्क तसं आहे, साडीची शाईन तशी आहे, खूप रिच लुक देते ही साडी. तुम्ही आताच बघा मी नुसती अशी टाकली तरी पण किती सुंदर लुक देते ही साडी, त्यामुळे तिचे रेट तेवढे आहे. पण ही साडी मला फक्त आणि फक्त 1580 रुपीज, म्हणजे फक्त 1580 रुपयाला ही साडी मला भेटलेली आहे. त्यामुळे मी ही साडी लगेच घेतली, कारण मी एका ठिकाणी बघितली होती ती या साडीचे रेट जवळजवळ 2800 रुपये होते. मी काही ती तेव्हा घेतली नाही, पण इथे मला फॅशन स्टुडिओमध्ये ही साडी 1580 रुपयाला भेटली आणि मी ती लगेच घेतली. तर खूपच सुंदर ही साडी आहे. तुम्ही सुद्धा तुमचे कमेंटमध्ये मला सांगा ही साडी तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला हिचं लुक आवडलं का, ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपली पुढची साडी आहे कल्याणी सिल्क साडी. तर ही साडी सगळ्यांनाच माहीत असेल आजकाल, म्हणजे असं कोणीच नसेल की जिच्याकडे ही साडी नाहीये, घराघरात ही साडी पोहोचलेली आहे. आणि अशीच साडी मी त्यांच्याकडून ही परचेस केलेली आहे. ब्ल्यू कलरची ही साडी आहे आणि मी अजून याच्यामध्ये 4 ते 5 कलर होते, पण मला हा कलर आवडला त्यामुळे मी ही साडी घेतली. ही बघा पूर्ण साडी प्लेन आहे आणि मी आता इथे वेअर करून दाखवते.
ही साडी सगळ्यांकडे असेलच, कारण की आता सध्याची ही व्हायरल साडी आहे, खूप जास्त चालू आहे, खूप जास्त ट्रेंडिंगला आहे। आणि हे बघा इतकं सुंदर, याची बॉर्डर पण खूप छान आहे, इथे लाईट कलर आणि बॉर्डरला असं डार्क कलर असं याचं कॉम्बिनेशन आहे। साडी एकदम सुंदर आहे, पार्टीवेअर आहे, आपण एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनला ही घालून जाऊ शकतो। एकदम 5 मिनिटात घालता येणारी अशी ही साडी आहे, एकदम वेटलेस आहे, खूप छान आहे। याच्यावर हे जे टसल्स दिले त्यामुळे पदर अजूनच छान दिसतो आणि एका छोट्या मोठ्या फंक्शनला आपण घालू शकतो। खूपच छान क्वालिटी आहे या साडीची। आणि हे जे वर्क आहे पूर्ण साडीवर हे सुद्धा खूप छान आहे, म्हणजे निघणारं नाहीये, एकदम छान क्वालिटीची साडी आहे। आणि हा आहे याचा ब्लाउज पीस। ब्लाउज पीस हा असा येईल, इथे असा ब्लाउज पीस येणार आहे, किती छान दिसेल साडी। ज्यावेळी ब्लाउज पीस माझा ब्लाउज शिवून होईल त्यावेळी मी नक्कीच याचा फोटो शेअर करेल। तर इतकी सुंदर आहे, याच्यावर बघा पूर्ण सिक्वेन्सचं वर्क केलंय ब्लाउज पीसवर। ब्लाउज पीसवर पूर्ण सिक्वेन्सचं वर्क आहे, मस्त फ्लावरची डिझाईन आहे, त्याच्यामुळे घातल्यानंतर हा खूप छान दिसतो। स्लीव्हजला जेव्हा ते असं येतं इथे पूर्ण फ्लावर्स आणि सिक्वेन्स मध्ये खूप छान दिसते। आणि प्लेन साडी आहे आणि या साडीची प्राइस आहे 599 रुपये। ही साडी मी 599 रुपयाला घेतलेली आहे। 400 450 ला पण भेटते, पण तिची क्वालिटी तशी असते। हिची 600च्या तुलनेने खूप छान क्वालिटी आहे। तुम्ही सुद्धा जर ही साडी घेतलेली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, आणि तुम्ही कोणता कलर घेतलाय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्यानंतर डेली यूज साठी मी एक साडी घेतलेली आहे, म्हणजे ही तुम्ही डेली यूज करू शकता। लेहरिया पॅटर्न आहे आणि हे बघा लेहरिया पॅटर्न मध्ये ही साडी आहे, खूप छान आहे, एकदम वेटलेस आहे, स्लिम फिट येणार आहे वेअर केल्यानंतर, इतकी सुंदर आहे। हा आहे याचा ब्लाउज पीस आणि ही आहे साडी। हे बघा पूर्ण लेहरियाचं काम आहे याच्यावर, आणि ही जी बॉर्डर आहे याच्यावर पूर्ण सिरोस्कीचं वर्क दिलंय आणि हे निघत नाही, पॅक असं आहे। कशी वापरा, डेली यूजला जरी वापरली तरी पण खूपच सुंदर आहे, वेटलेस साडी आहे, अजिबात हिने गरम होणार नाही किंवा जड वाटणार नाही, त्यामुळे मी ही साडी घेतली आहे। आणि याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल होते, मला हा कलर आवडला त्यामुळे मी हा कलर घेतला। आणि हे बघा ह्याचं लुक दाखवते मी तुम्हाला। याच्यावर हा सुद्धा ब्लाउज मॅच होतोय व्हाईट, आणि याचं कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्ट मध्ये, नेव्ही ब्ल्यू आणि व्हाईट असं कॉन्ट्रास्ट मध्ये, याची बॉर्डर सुद्धा कॉन्ट्रास्ट मध्ये खूप छान आहे। ही साडी सुद्धा मला खूप आवडली, एकदम हलकी फुलकी, आणि अशा साड्या खूप छान वाटतात ज्यावेळी आपल्याला दिवसभर साडी वेअर करायची असेल, घरात जर छोटासा काही कार्यक्रम असेल आणि त्यावेळी एकदम साधी साडी नेसायची असेल तर त्यासाठी एकदम परफेक्ट साडी आहे, म्हणजे अजिबात गरम होणार नाही किंवा जड वाटणार नाही, चिडचिड होणार नाही, महत्वाचं म्हणजे। त्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे, मला ही साडी खूप आवडली। याच्यात खूप जास्त याच्यामध्ये खूप सारे कलर होते, मला हा कलर आवडला त्यामुळे मी ही साडी घेतली। तुम्हाला ही साडी आवडली का हे मला नक्की सांगा। आणि आता आपली पुढची साडी आहे ती म्हणजेच नैना साडी, जी सगळ्यांची फेवरेट आहे, म्हणजे जे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओला फॉलो करतात, त्यांच्याकडून शॉपिंग करतात, अशा सर्वांचीच ही साडी फेवरेट झालेली आहे। आणि जे अदर ठिकाणाहून पण जर कोणी घेत असेल तर त्यांची सुद्धा ही साडी फेवरेट आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव दिलेलं असेल, पण ही आपली नैना साडी, जी सख्या बहिणी फॅशन स्टुडिओची व्हायरल अशी साडी आहे। ही साडी मी तुम्हाला असं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी 2 साड्या घेतलेल्या आहे, मी नैना साडीची बुकिंग केली आणि ती आता येत आहे। तर अशी नैना साडी तर आलेली आहे आणि मी ती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की ही साडी सगळ्यांची खूप आवडीची साडी आहे। आता ही साडी मी तुम्हाला वेअर करून दाखवते। वेअर म्हणजे फक्त अशी टाकून दाखवते। तर हे बघा, ही मस्त अशी इथे बॉर्डर येणार आहे साडीला, दोन्ही साईडला बॉर्डर असणार आहे। इथे आपण जिथे आपण हा पदर घेतोय तिथे पण आणि इथे पण दोन्ही साईडला बॉर्डर असणार आहे, खूप छान। याला टसल्स आहेत दोन्ही साईडला, हे बघा पदराला दोन्ही साईडला याला मस्त अशी टसल्स आहे।
आणि ही जी बॉर्डर ही कट वर्कची बॉर्डर आहे, सिक्वेन्स वर्क दिलेला आहे याला, ही पूर्ण कट वर्कची बॉर्डर आहे, खूपच छान आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी थ्रेड मध्ये हे बघा, पूर्ण वर्क म्हणजे विविंग केलेलं आहे, कोणती पट्टी हे प्रिंट नाहीये, ही पूर्ण विविंग केलेली आहे, खूप छान आहे। ही साडी पार्टी वेअर साडी आहे, आपण मस्त पैकी नाईटचं जर लग्न वगैरे, लग्नाला सुद्धा वेअर करू शकता, इतकी रिच लुक देते ही साडी। आणि जर रिसेप्शन वगैरे असेल तर त्यावेळी आपण ही वेअर करू शकतो, छोटी मोठी पार्टी असेल, बर्थडे असेल, कोणत्याही फंक्शनला आपण ही वेअर करू शकतो। इनफॅक्ट डेला सुद्धा ही साडी आपण वेअर करू शकतो, इतकी सुंदर साडी आहे, खूपच छान। याच्यामध्ये खूप सारे कलर आहे, पण पर्पल कलर हा खूप जास्त ट्रेंडिंग आहे, पर्पल, वाईन आणि मरून हा जास्त कलर सेल आउट होतोय। मला पर्पल कलर हवा होता, कारण की मी मरून कलर पण एक घेतलाय, पण तो जी नैना साडीची जी दुसरं व्हर्जन आणलंय त्यांनी, मी त्यातला मरून कलर घेतलाय आणि प्रॉपर नैना साडीमधली मी हा कलर घेतलाय। हे बघा, याची बॉर्डरच इतकी सुंदर आहे ना, खूप छान आहे आणि अजिबात टोचत नाही। आतल्या ही फक्त वरच्या साईडने बॉर्डर आहे, आतमधून नाहीये, त्याच्यामुळे ती काही टोचत वगैरे नाहीये। आणि जी दुसरीची मरून कलरची साडी तिला दोन्ही साईडने बॉर्डर दिलेली आहे, तर खूप छान आहे, पार्टी वेअर आहे, स्लिम फिट असणार आहे, ही वेअर केल्यानंतर स्लिम फिट येणार आहे, वेटलेस साडी आहे, खूप छान आहे, दिवसभर घाला काहीच वाटणार नाही, इतकी सुंदर साडी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी वेअर केल्यानंतर नक्की तुम्हाला विचारतील ही साडी कुठून घेतली, एवढी भारी दिसणारी साडी, एवढी 4 चौघांमध्ये आपण म्हणतो ना 4 चौघांमध्ये उठून दिसेल अशी ही साडी आहे। तर नक्की ही साडी माझ्यामध्ये ज्या सख्या बहिणी फॅशन स्टुडिओला फॉलो करत असेल त्यांनी ही साडी नक्की घेतली असेल, ज्यांना ही साडी आवडली आहे त्यांनी 4-4, 5-5 साड्या घेतल्या, मी 2 साड्या घेतल्या, मी 3 साड्या घेतल्या, अजून एक ग्रीन कलरची साडी घेतली होती, ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, आणि आता परत 2 साड्या बुक केल्या। तर एवढी सुंदर साडी ही, कारण की खूपच छान आहे, म्हणजे हिचं फॅब्रिकच इतकं सॉफ्ट आहे ना, खूप छान आहे, काहीच म्हणजे घातल्यानंतर अजिबात जड वाटणार नाही, एवढं सुंदर फॅब्रिक आहे। आता आपण याचा ब्लाउज पीस बघू, तर पूर्ण 1 मीटरचा ब्लाउज पीस आहे हा, पूर्ण फ्लावरचं डिझाईन आहे, सिक्वेन्स वर्क आहे, आणि हे बघा पूर्ण विविंग केलेलं आहे, हे बघा आतली बाजू दाखवते मी, पूर्ण विविंग केलेलं आहे, फ्लावरची डिझाईन आहे आणि गोल्ड कलरच्या थ्रेड मध्ये विविंग केलेलं आहे, त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसते ही साडी। बघा याचा ब्लाउज पीस असा दिसणार आहे, ज्यावेळी वेअर ब्लाउज शिवून होईल त्यावेळी तो असा येईल, म्हणजे इथे स्लीव्हजला त्याची पूर्ण अशी डिझाईन येते, त्यामुळे खूपच सुंदर आहे ही साडी, मला तर खूप आवडली। की कोणी नैना साडी घेतली ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि तुम्ही कोणता कलर घेतला हे सुद्धा सांगा, आणि तुमचा रिव्ह्यू नक्की द्या, तुम्हाला नैना साडी कशी वाटली, कारण की सख्या बहिणी फॅशन स्टुडिओची ही व्हायरल साडी आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच घेतली असेल, आणि घेतली असेल तर ती तुम्हाला कशी वाटली हे पण आपल्या कमेंट मध्ये नक्की टाका। आणि हे जी सांगितली मी तुम्हाला ही मरून कलरची साडी, जे नैना साडीची जे पुढचं जे त्यांनी नेक्स्ट पॅटर्न आणलाय, तर ही ती साडी आहे, फॅब्रिक हिचं थोडंसं नैना साडीपेक्षा थोडंसं नॉर्मल रफ आहे, म्हणजे 10% रफ आहे, जास्त नाही, फक्त 10%, ती एकदमच सॉफ्ट आहे, ही थोडीशी रफ मध्ये नॉर्मल 10%, आणि याच्या दोन्ही बाजूनी ही जी बॉर्डर आहे ही दोन्ही पण साईडने, त्यामुळे ते अजून छान वाटते। नैना साडीचे फक्त पुढच्या साईडने याची दोन्ही बाजूला बॉर्डर आहे, आणि हा याचा पदर आहे, याच्या पदराला टसल्स नाहीये, हा याचा पदर आहे, पूर्ण हा पदराचा भाग आहे, आणि पूर्ण ओव्हरऑल, आणि ही पूर्ण साडी प्लेन आहे, पूर्ण प्लेन साडी आहे बाकी। आणि हिचा ब्लाउज पीस हे बघा, हा आहे हिचा ब्लाउज पीस, हा हिचा ब्लाउज पीस आहे असा, हा आहे हिचा ब्लाउज पीस, याच्यावर असं वर्क केलंय, आणि पूर्ण 1 मीटरचा ब्लाउज पीस आहे, याच्यावर पूर्ण अशी बुट्टी येणार आहे, हे बघा याच्यावर सिक्वेन्स वर्क आहे, प्लस सिक्वेन्स आणि प्लस थ्रेड वर्क आहे, दोन्ही पण आहे, पूर्ण ओव्हरऑल ब्लाउज वर पूर्ण अशी पॅच आहे, असं हे पूर्ण बुट्टी दिलेली आहे, आणि विविंग मध्ये ती बुट्टी खूप छान आहे। याचं हे बघा आतून बघा, याची डिझाईन पूर्ण हे विविंग केलेलं काम आहे, म्हणजे प्रिंट नाहीये, निघणार नाही ती अशी। तर
अशी ही नैना साडी आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मी तुम्हाला ज्या ज्या साड्या तुमच्यासोबत शेअर केल्या त्याच्यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडली हे पण मला सांगा। आणि या साड्यांपैकी तुम्ही कोणत्या कोणत्या साड्या घेतलेल्या आहे, कोणत्या कलरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या साड्या कशा वाटल्या हे पण मला नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला। आणि तुम्हाला अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघायला आवडतील का हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। अजून मी साड्यांची शॉपिंग केलेली आहे आणि ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अजून जर तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करताना जर काही अडचण येत असतील किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना कशी केली पाहिजे याबद्दल जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा। तुमचे जसे प्रश्न येतील त्याप्रमाणे मी तो नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवेल त्याच्यावर, की ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय काय बघितलं पाहिजे। तर मला याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।